शेतकऱ्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपला विषय आहे बीज प्रक्रिया आणि यासाठी आपल्या फुले कृषी वाहिनी 90.8 FM या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे सरांना. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. अगदी. शेतकरी बंधूंनो, डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे हे 15 वर्ष संशोधक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आता ते वरिष्ठ संशोधन सहाय्यक बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रभावीपणे करत आहेत. मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे यांचं आचार्य पदवीचं शिक्षण हे नॅनो टेक्नॉलॉजी या विषयामध्ये झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या संशोधनासाठी अतिशय तळमळीने आणि अतिशय प्रभावीपणे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. आजचा आपला विषय आहे बीज प्रक्रिया आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पेरणीपूर्वी बियाणांना बीज प्रक्रिया करणे किती महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे कोणकोणते फायदे होतात याविषयीची इत्थंभूत माहिती आपण आज जाणून घेणार आहोत डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे सरांना. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने आज आपला विषय आहे बीज प्रक्रिया. आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायला निश्चितपणे आवडेल की नेमकंच बीज प्रक्रिया म्हणजे काय. सर, काय सांगेल? बरोबर. तर बीज प्रक्रिया म्हणजे काय? बियाणं पेरण्यापूर्वी आपण बियाण्यामार्फत तसेच जमिनीतून उद्भवणारी जी काही रोग आहेत तर यांच्या व्यवस्थापनासाठी आपण बियाण्याला रासायनिक, जैविक, कीटकनाशक, बुरशीनाशक तसेच जीवाणुशोधकांची प्रक्रिया करतो. ही जी पूर्ण प्रक्रिया आहे यालाच आपण बीज प्रक्रिया असं म्हणतो. अगदीच. तर सर, हे बीज प्रक्रिया करत असताना बीजजन्य रोगामुळे पिकांच्या उत्पादनात काही घट वगैरे होते का सर? बरोबर सर. बीज प्रक्रिया केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा होताना दिसून येतो. बरं. कारण की जर बियाणं खराब असेल तर त्यामुळे साधारणतः आपण 10% 90% आपण त्या ठिकाणी उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. या अनुषंगाने मी आपणास तुकाराम महाराजांची ओवी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची करणी, सर्वांग निर्मळ चित्त जशी गंगा जळ, तुका म्हणती ताप विश्रांती दर्शना. तुकाराम महाराज म्हणतात, जर बियाणं चांगलं असेल, रोग विरहित असेल, कीड विरहित असेल तर त्यापासून निर्माण होणारी जी काही रोपं आहेत तर ती आपल्याला चांगल्या प्रकारची मिळतील आणि त्यापासून मिळणारं जे काही उत्पादन आहे, फळं आहे, धान्य आहे, हे सुद्धा आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगलं मिळणार आहे. म्हणून आपला चांगलं बियाणं, त्या बियाण्याला चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. निश्चितच शेतकरी बंधूंनो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण डॉक्टर नारायण मुसमाडे सरांना ऐकत असाल तर त्यांनी सांगितलेलं अतिशय महत्त्वाचं असं बीज प्रक्रिया हा आपल्या उत्पादनातलं महत्त्वाचं सूत्र आहे. आपण त्याचा अवलंब करायचा आहे. सर, हे करत असताना बियाण्याला नेमकीच कशाची बीज प्रक्रिया करतात? बरोबर. तर आत्ताच मी सांगितलं, बियाण्याला आपण बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करतो. सर, परत मी या ठिकाणी आपणास सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की जसं आपण लहान बाळाला आपण म्हणतो पोलिओचा डोस, 3 बूंद जिंदगी की, अगदी त्याचप्रमाणे सर, जर आपल्याला आपण बियाणं पेरल्यानंतर आपल्या बाळाप्रमाणे आपलं उगवलेलं जे काही पीक आहे त्याची जी काही रोपं आहेत ती सशक्त ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 3 बूंद आपण या ठिकाणी बघूया. 3 गोष्टी. सर्वात प्रथम बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणू संवर्धक अशा आपल्याला 3 गोष्टींची आपल्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. बरं. या तिन्ही गोष्टींचं बीज प्रक्रियामध्ये महत्त्वाचा समावेश होतो. तर या बीज प्रक्रियेमुळे सर नेमकंच काय फायदे होतात शेतकरी बंधूंना हे सांगणं अतिशय महत्त्वाचं. बरोबर आहे. जसं सर मी आत्ताच सांगितलं, तुकाराम महाराजांची ओवी आपण या ठिकाणी बघितली. तर आता बीज प्रक्रियेमुळे काय फायदे होतात तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी फायदे होतात. त्यातला सगळ्यात पहिला फायदा म्हणजे की बियाण्यामार्फत तसेच जमिनीमधून काही रोग उद्भवतात. जर आपण बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला निश्चितच ह्या रोगांपासून आपल्या पिकाचं आपल्याला काय करता येईल, संरक्षण करता येईल. बरं. तर दुसरी गोष्ट की जर आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे जी काही रोपं येणार आहेत तर ती रोपं आपली रोगविरहित राहतील, चांगली राहतील, त्यांना चांगल्या प्रकारे झूम त्या ठिकाणी निर्माण होतो. हा दुसरा आपण त्या ठिकाणी फायदा बघितला. आता तिसरा फायदा काय तर तो त्याच्या रिलेटेडच आहे की रोगविरहित रोपं तयार न झाल्यामुळे प्रति हेक्टरी रोपांची संख्या अबाधित राहते.
अगदी बऱ्याच वेळेस काय होतं, आपण पेरणी करतो आणि त्यानंतर रोप उगवतात, काही मरतात. यामुळे प्रति हेक्टरी रोपांची संख्या त्या ठिकाणी अबाधित राहत नाही. त्यामुळं प्रति हेक्टरी मिळणारं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिळतं. परंतु जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला त्या ठिकाणी ते राहतात. त्याचबरोबर आपण बीज प्रक्रिया करत असताना अजून एक फायदा असा की बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला नंतर येणारे रोग यापासून आपल्याला संरक्षण मिळतं. त्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी, व्यवस्थापनासाठी येणाऱ्या खर्चामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बचत होते. हे सर्व आपण बघितले कीड आणि रोगाच्या संदर्भामध्ये. जर आपण याबरोबर जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया जर आपण त्या ठिकाणी केली तर त्याचा एक फायदा असा होतो, रोपांची उगवण म्हणजे बियाण्याची उगवण चांगल्या प्रकारे होते, जोम पण चांगल्या प्रकारे राहतो आणि हवेतील नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणूंची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला पूर्ण अन्नद्रव्य पिकांना ही समतोल प्रमाणात उपलब्ध करून दिली जातील आणि ह्या सर्वाचा सारांश परत जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये होतो आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे याचा फायदा होतो. ही सर्व आपण बीज प्रक्रियेचे आपले सर्व फायदे आहेत. अगदीच जमिनीचं आरोग्य हे फार महत्त्वाचे आज सगळीकडे आहे आणि जमिनीचं आरोग्याविषयीच बोलबाला आहे. त्या दृष्टीने जमीन सुधारण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर सर, नेमकंच ही बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे? बरोबर. तर सर, आता आपण बीज प्रक्रिया करत असताना काळजी कशी घेतली पाहिजे आणि बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे या संदर्भात आपण थोडक्यात बघूया. बऱ्याचशा शेतकरी बंधूंना प्रश्न असतो की सर, आता ह्या 3 गोष्टी आहे, तुम्ही जीवाणू संवर्धक पण लावलं पाहिजे, हा पण विषय आहे, मग कशी बीज प्रक्रिया केली पाहिजे, मग आम्ही एकत्र करू का, एकत्र केले तर काही अडचण आहे का? तर मी शेतकरी बंधूंना या ठिकाणी एक सूत्र सांगणार आहे की जो शब्द आहे की तो आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कायम ऐकत असतो, तो म्हणजे FIR. जनरली काही झालं तर आपण म्हणतो FIR दाखल केली. परंतु आपल्या शेतीच्या संदर्भामध्ये, बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये हा FIR कसा आहे तर तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता F म्हणजे फंजिसाईड, आपण त्याला बुरशीनाशक म्हणतो. I म्हणजे इन्सेक्टिसाइड्स, त्याला आपण कीटकनाशक म्हणतो. R फॉर रायझोबियम आणि जीवाणू संवर्धक. तर शेतकरी बंधूंनी क्रम लक्षात ठेवावा. सर्वात पहिल्यांदा आपल्याला FIR करायची. ती कशी करायची तर सर्वात पहिलं बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी, त्यानंतर कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करावी. ही सर्व बीज प्रक्रिया केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला बियाणं पेरणी करायची आहे त्याच्या अगोदर आपण जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करावी. अशा क्रमाने आपण बीज प्रक्रिया करूनच असं बियाणं आपण त्या ठिकाणी लावलं पाहिजे. आता हा सांगितला मी पहिला. आता दुसरं बघूया काळजी काय घेतली पाहिजे. आता बीज प्रक्रिया करत असताना आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा त्या ठिकाणी आपण वापर करणार आहोत. तर अशा वेळेस बीज प्रक्रिया करत असताना बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण बीज प्रक्रिया यंत्राचा वापर केला पाहिजे. तर बऱ्याचशा शेतकरी बंधूंकडे जर बीज प्रक्रिया करण्यासाठी यंत्र उपलब्ध नसतील तर त्यांनी प्लॅस्टिक बॅग्सचा त्या ठिकाणी वापर करू शकता, किंवा प्लॅस्टिकची भांडी आहेत किंवा मातीच्या भांडीचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण हाताने बीज प्रक्रिया करत असतो तर अशा वेळेस आपण हातामध्ये हातमोजे घातली पाहिजे, तोंडावरती मास्क असला पाहिजे आणि मी सांगितल्याप्रमाणे क्रमाने आपण हळुवारपणे बियाण्याला काय केली पाहिजे, बीज प्रक्रिया केली पाहिजे. कारण हे पूर्ण रासायनिक घटक आहे, त्याचा मानवी शरीरावरती परिणाम होऊ नये. त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकरी बंधूंना तंबाखू याची तल्लप असते. तर मी या ठिकाणी आपणास आव्हान करेल की ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करत असाल, रासायनिक घटकांचा वापर करत असाल तर अशा वेळेस तंबाखू, बिडी याचं सेवन करू नये. आता हे झालं बीज प्रक्रिया करतानाच. आता बीज प्रक्रिया केल्यानंतर हे जे काही बियाणं आहे, रायझोबियम बीज प्रक्रिया केल्यानंतर ते आपण लगेच त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरलं पाहिजे. त्याचबरोबर परत शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की सर, आम्ही जर बियाणं बीज प्रक्रिया केली आणि आम्हाला पेरणी झालीच नाही. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी होतो, पाऊस येतो किंवा काय होतं, त्याने बियाण्याला काही परिणाम होतो का? तर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केल्याने बियाण्याला काही फरक पडत नाही. परंतु रायझोबियमची बीज प्रक्रिया केलेल्या असल्यामुळे आणि ते राहिल्यामुळे फक्त रायझोबियम जीवाणूची संख्या कमी होते, त्याचा बियाण्यावरती काही प्रकारे परिणाम होत नाही. बरं, आता परत ठीक आहे, आपण नंतर पेरणीसाठी बऱ्याच वेळेस बियाणं पेरणी होऊन उरतं, तर मी शेतकरी बंधूंना सांगेल असं बियाणं जनावरांना खाण्यासाठी किंवा इतरत्र फेकू नये.
कारण की त्याची बाधा होण्याची शक्यता असते. असं बियाणं आपण जमिनीमध्ये गाडून टाकणं हे एक त्या पाठीमागचं उद्देश आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस परत शेतकरी बंधू म्हणतात की सर आम्हाला पुढच्या वर्षी जर बियाणं ठेवायचं असेल तर निश्चित अशा बियाण्याला आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करून ठेवू शकता. पण ते तुम्हाला कशासाठी वापरता येईल? फक्त पेरणीसाठी. ते खाण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी आपणास ते वापरता येणार नाही. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनी काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी अगदी सर. यात मग जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करायची असेल तर वेगवेगळ्या काही पद्धती वगैरे असं काय आहे का? बरोबर. तर खूप महत्त्वाचा सर आपण या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला. तर बऱ्याच शेतकरी बंधूंना प्रश्नच असतो की सर आता आम्ही कीटकनाशक घेतलं, आम्ही बुरशीनाशक घेतलं, तर मग आम्ही स्फुरद विरघळवणारे जीवाणू जर मिक्स केले तर जीवाणू मरतील का? बरं. किंवा रायझोबियम आपण त्याच्यामध्ये टाकला तर मरतील का? अगदी. तर निश्चितच शेतकरी बंधूंचा प्रश्न बरोबर आहे. जर आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करत असाल तर जीवाणू संवर्धकांना काहीही होत नाही. परंतु जर तुम्ही ट्रायकोडर्मा ह्या जैविक बुरशीनाशकांचा वापर करणार असाल तर निश्चित त्यावरती त्याचा परिणाम होतो. तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनी आपली शिफारस 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं ट्रायकोडर्माचं आहे ते आपण 10 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात वापरल्यास आपल्याला निश्चित पाहिजे अपेक्षित ते आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. आता दुसरं, जीवाणू खत वापरायचं कसं? तर आत्ता सध्या आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी द्रवरूप जीवाणू खते आणि स्थायीरूप जीवाणू खते अशी दोन्ही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु जर शेतकरी बंधूंकडे जर स्थायीरूप जीवाणू खत त्या ठिकाणी असेल तर अशासाठी लावण करण्यासाठी आपण साधारणतः 1 लिटर पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 125 ग्रॅम आपण त्यामध्ये गूळ मिक्स करावा. थोडंसं मंद आचेवर ते ठेवून तो विरघळल्यानंतर थंड झाल्यानंतर जीवाणू खतांचं आपल्याला त्या ठिकाणी पाकिट त्यामध्ये सोडावं आणि जीवाणू खतांचं जी काही मात्रा आहे तर ती 10 किलो बियाण्याला आपण 250 ग्रॅम त्या ठिकाणी ते वापरतो. अशा प्रकारे बियाणं त्याच्यामध्ये आपलं औषध सोडून ते हळुवारपणे सर्व बियाण्याला आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? चोळायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो. सर, जीवाणू संवर्धनाची ही अतिशय सेन्सिटिव्ह असतात, त्याच्यामध्ये जीवाणू असतात. ह्या पद्धतीची बीज प्रक्रिया करत असताना काय काळजी किंवा दक्षता घेणं अपेक्षित आहे का? बरोबर. तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी सांगेल FIR तत्वाचा वापर करावा. ट्रायकोडर्माची मात्रा जर असाल तर ती दुप्पट करावी. त्याचबरोबर जीवाणू संवर्धक वापरत असताना जी काही बऱ्याचशा वेळेस शेतकरी बंधू कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची जी मात्रा जी आहे तर ती शिफारस मात्रेनुसारच केली पाहिजे. बरं. आपण अधिक प्रमाणामध्ये ते त्याने वापरू नये. त्याचबरोबर स्फुरद विरघळवणारे जीवाणू असतील तर यांचा वापर करताना आपणास अडचण येत नाही. ती सर्व पिकांना आपण एकसारखीच त्या ठिकाणी वापरतो. परंतु जी द्विदल वर्गीय पिके आहेत, ज्याला आपण डाळ वर्गीय पिके म्हणतो, त्या पिकांमध्ये नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी आपण रायझोबियम नावाच्या जीवाणूंचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. परंतु शेतकरी बंधूंना मी या ठिकाणी सांगेन की रायझोबियममध्ये 7 गट आहेत. बरं. म्हणजे आपल्याला वाटलं की आपल्याकडे हरभरा आहे तर हरभऱ्याचा आपण तुरीला लावू, तुरीचा असेल तर आपण उडीदाला लावू. तसं नाही की आपल्याला हरभऱ्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर हरभरा गटातील रायझोबियमची जीवाणूच्या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करावी. दिलेल्या मात्रेनुसारच करावी. बीज प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीतच सुकवावं. नाही तर आपण बीज प्रक्रिया रायझोबियमची करायची आणि उन्हात ठेवायची, तसं करू नका की ज्यामुळे आपल्याला जे काही इफिशियन्सी जे रिझल्ट्स मिळतात ते मिळत. सर, शेतामध्ये करायचं असेल अशा पद्धतीची बीज प्रक्रिया पेरणीच्या पूर्वी तर मग अशा वेळी कसं करायचं? उन्हामध्ये करू नका आपण. बरोबर. तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी झाडाच्या खाली आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करावी, कागदावरती ते सुकवावे आणि असं बियाणं आपण पेरणीसाठी वापरू शकता. अगदी. त्याचबरोबर शेवटचं एक मी म्हणजे जीवाणू संवर्धकांच्या बाबतीत सांगेल तर जीवाणू संवर्धकांच्या पाकिटावरती त्याची अंतिम मुदत त्या ठिकाणी लिहिलेली असते. बरं. आपण त्यापूर्वीच जीवाणू खते ही वापरली पाहिजेत. त्याचबरोबर जीवाणू खते सावलीतच ठेवली पाहिजे. आपण उन्हात ठेवली तर त्यांचं जे काही प्रमाण आहे ते कमी होतं
अशा प्रकारे जर आपण त्या ठिकाणी काळजी केली तर आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदे झालेले दिसून येतात. अगदी सर, जीवाणू खतांची पाकिटे शेतकऱ्यांनी खरेदी केली आणि तीच पुढच्या वर्षी वगैरे वापरणे असा सुद्धा प्रकार काही शेतकरी बांधवांच्यात होतो. तर काय त्याची एक्सपायरी डेट वगैरे कितीपर्यंत, किती दिवसाची असू शकते? बरोबर सर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये मी सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी अपील करेल की जीवाणू संवर्धक घेत असताना त्यावरील अंतिम मुदत ही त्या ठिकाणी ठरलेली आहे. तर त्यामध्ये परत 2 प्रकार येतात. मी आत्ताच सांगितलं, द्रवरूप आणि स्थायी रूप. जर तुम्ही द्रवरूप जीवाणू खते घेतली असतील तर त्याची साधारणतः 1 वर्षाची अंतमुदत असते. ज्या दिवशी तुम्ही त्याची पॅकिंग करता त्यानंतर 1 वर्षापर्यंत तुम्ही ती वापरू शकता. परंतु जी स्थायी रूप जी आहे, ज्यामध्ये आता शेतबंधूंच्या लक्षात येईल ती काळी पावडर लिग्नेट बेस जी आहे, तर ती साधारणतः 6 महिन्यापर्यंत आपणाला ती वापरू शकतो. त्यामुळे त्यावरील शक्यतो आपण त्या ठिकाणी वापरू नयेत. सर, आता सध्या जर बघितलं तर बागायती उशिरा पेरणीसाठी गव्हाची लागवड शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. गव्हाचं बियाणं खरेदी करणं, त्याची लागवड करणं याच्यामध्ये व्यस्त आहेत. तर या दृष्टीनं आता गव्हाच्या बियाण्याच्या साठी कशा पद्धतीने बीज प्रक्रिया शेतकरी बांधवांनी करणं अपेक्षित? बरोबर. तर आपण बघूया गहू या पिकावरती जे बियाण्यामार्फत जी पसरणारे रोग आहे त्याच्यामध्ये कानी या रोगाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे. फ्युजेरियम नावाची बुरशी ही बियाण्यामार्फत त्या ठिकाणी प्रसार होतो आणि लावल्यानंतर साधारणतः आपल्या असं लक्षात येतं की काही रोपं आपल्याला त्या ठिकाणी मरताना दिसून येतात किंवा खराब झालेली दिसून येतात. आणि कानी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला नंतर त्या ठिकाणी ज्यावेळेला दाणे भरायचे येतात त्या ठिकाणी दिसतो. अशा वेळेस शेतकरी बंधूंनी 10 किलो बियाण्याला संयुक्त बुरशीनाशक, आता ते संयुक्त बुरशीनाशक कोणतं, तर त्याच्यामध्ये आहे कार्बनडेझिम 25% अधिक मँकोजेब 50%, WS या संयुक्त बुरशीनाशाची साधारणतः 35 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपण त्याची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि गहू या पिकासाठी मी या ठिकाणी सांगेल की जीवाणू संवर्धकांच्या बाबतीत सांगेल की आपण ॲझोटोबॅक्टर पुरत विरघळवणारे जीवाणू प्रति 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम अशा प्रकारे जर आपण बीज प्रक्रिया केली तर निश्चितच आपल्याला रोगापासून चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल. बरोबर. सर, आता हरभरा पिकाच्या बाबतीमध्ये काय सांगताय? बरोबर. तर सर, हरभरा ह्या पिकाला बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. बरं. कारण हरभरा हे जे काही पीक आहे हे आपल्या भागामध्ये कोरडवाहू तसेच बागायती दोन्ही भागामध्ये घेतलं जातं. आणि शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न उद्भवतो की सर, आम्ही हरभऱ्याची लागवड केल्यानंतर की एकाच लाईनमध्ये आम्हाला बरीचशी रोपं त्या ठिकाणी मेलेली दिसतात. बरं. तर ती ही कशामुळे, तर ह्या मर रोगाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो. तर अशा वेळेस जर आपण बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला जमिनीमधून, आता हा जो काही मर रोग आहे हा जमिनीमधून पसरणारा रोग आहे की ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यानंतर ह्याचे जीवाणू त्याच्या संपर्कात येतात, बियाण्यावरतीही असतात. परंतु जर आपण याची बीज प्रक्रिया केली तर यापासून आपल्याला संरक्षण मिळतं आणि हा जो रोग आहे हा फवारणीतून नियंत्रणात येत नाही किंवा त्याचं व्यवस्थापन होत नाही. त्याला आपण बीज प्रक्रिया केल्यानंतरच प्रभावीप्रमाणे होतं. तर अशा याच्यासाठी मी या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंना सुचवीन की आपण कार्बनडेझिम 25% प्लस मँकोजेब 50% असलेलं संयुक्त बुरशीनाशक जे आहे ते 35 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्याला आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करावी. आणि यानंतर कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करून आपण जीवाणू संवर्धकांची त्याला बीज प्रक्रिया करावी. मी आत्ताच सांगितलं यासाठी आपण हरभरा गटातील रायझोबियमची आणि स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करून असं बियाणं जर आपण त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरलं तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो. अगदी. आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे की नारायण मुसमाडे सर हे आपल्याला सांगत आहेत बियाणे प्रक्रियेच्या संदर्भात. सर, किती बचत होऊ शकते याच्यामुळं, शेतकऱ्यांच्या रासायनिक खतांची किती बचत होऊ शकते आणि पैशाचं लागणारं उत्पादन खर्च किती याच्यामध्ये बचत होऊ शकते, या दृष्टीनं हा विषय किती महत्त्वाचा आहे हे सर खूप महत्त्वाचा आहे. मी आधीच सांगितलं, सुरुवातीलाच आपण बघितलं की साधारणतः बीज प्रक्रिया न केल्यामुळे आपल्याला 10% 90% उत्पादन घटलेले निष्कर्ष आपण बघितलेले आहेत. अगदी. आणि हे प्रत्येक पिकामध्ये ह्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. परंतु जर आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया जर केली तर भविष्यात उद्भवणारे ज्या काही अडचणी आहेत त्यापासून आपल्याला संरक्षण होतं. शेतकऱ्यांची सर आपण जर बघितलं
तर एक फवारणी असेल हं. करण्यासाठी साधारणतः ढोबळ मानाने 1500 ते 2000 रुपये मजूर औषध खर्च येतो. बरं. अशा प्रकारे आपल्या 1 ते 2 फवारण्या जरी वाल्या किंवा त्यामधून जे मिळणारं उत्पादन आहे हे शेतकऱ्यांना निश्चित राहील. हं. आता सर तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की रासायनिक खतांमध्ये कशा प्रकारे बचत. बरोबर. सर जीवाणू खते हे पूरक खते म्हणून त्या ठिकाणी वापरली जातात. बरं. आता या ठिकाणी मी परत आवर्जून आपणास समोर मी सांगू इच्छितो शेतकरी बंधूंना की आपण जे स्फुरद विरघळवणारे जीवाणू का वापरले पाहिजे. बरं. जनरली आपण सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट ही वापरतो, परंतु ही लगेच पिकांना उपलब्ध होत नाही. ही खतं जमिनीत गेल्यानंतर जमिनीतील कणांबरोबर फिक्स होतात हं. आणि ते पिकाला उपलब्ध होत नाही. तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक घटक असूनही ती पिकांना उपलब्ध होत नाहीत. मग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करतात हे स्फुरद विरघळवणारे जीवाणू. हे काय करतात, जमिनीत असलेलं स्फुरद विरघळवतात आणि पिकाला ती उपलब्ध करून देतात. याचे 2 फायदे होतात. एक, जमिनीत साचत चाललेला रासायनिक स्फुरद आहे तो पिकांना उपलब्ध होतो हं. आणि साचल्यामुळे जमिनीचा पोत, जमिनीचे गुणधर्म जे बिघडतात अगदी. तर ते बिघडू न देण्याचं एक काम करतो. हं. त्याचबरोबर हे पिकांना उपलब्ध झाल्यामुळे निश्चितच पिकाचं उत्पादनही वाढतं. अगदी. हा अशा प्रकारे त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना फायदा होतो. साधारणतः आपण जर बघितलं तर 20 ते 30% आपल्याला यामध्ये उत्पादन वाढीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. बरोबर. आता दुसरं सर यामध्ये आपण बघूया ते म्हणजे रायझोबियम हं. किंवा ॲझोटोबॅक्टर. आता हे जे 2 जीवाणू जे आहे तर रायझोबियम हवेतील नत्राचं स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. बरोबर. तर या ठिकाणी सर खूप छान गंमत आहे. रायझोबियम आणि हरभरा किंवा रायझोबियम किंवा द्विदलवर्गीय वनस्पती, आपण जर हे झाड जर बघितलं, उपटून बघितलं तर त्याच्या मुळावरती गाठी असतात. बरं. तर आता ह्या गाठी म्हणजे कशाच्या असतात, तर ह्या रायझोबियमच्या असतात. तर रायझोबियम काय करतं की 2 मित्रांप्रमाणे काम करतं. झाड आणि रायझोबियम हे खूप चांगले मित्र आहेत आणि हे एकमेकाला पूरक आहेत, फायदेशीर आहे. झाड रायझोबियमला राहण्यासाठी घर देतं, त्याच्या बदल्यात झाडाला हा नत्र दिलं जातं आणि याचा जर आपण बघितलं तर अशा प्रकारे नत्रची देवाणघेवाण, हवेतील नत्राचं स्थिरीकरण अशा प्रमाणे झालं तर 20 ते 25% नत्राचे आपणास बचत करता येते. छान. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. म्हणजे निसर्गाच्या दृष्टीने जमिनीचा पोत आणि शेतकऱ्याचं उत्पादन याचा जर आपण सांगड जर घातली तर निश्चितच शेतकरी बंधूंना हे खूप फायदेशीर असेल. छान. सर, हे झालं जसं आपण हरभऱ्यामध्ये म्हटलात की मर हा रोग येतो ते केवळ आणि केवळ बीज प्रक्रियेमुळेच फक्त आपण नियंत्रण त्याचं करू शकतो. अशा पद्धतीनं आज अहमदनगर जिल्हा बघितला, सोलापूर जिल्हा बघितला तर हे ज्वारीचा पट्टा म्हणून सगळीकडे ओळखला जातो. असं ज्वारीच्या बाबतीमध्ये पण होऊ शकतं. बरोबर. तर आता ज्वारी पिकामध्ये सुद्धा जर आपण जर बघितलं की आता काही ठिकाणी लागवड झालेल्या आहेत, काही शेतकरी बंधू लागवड करत आहेत. आता ज्वारी जर हे पीक बघितलं तर कोरडवाहू भागातील मुख्य पीक आहे. बरं. या पिकावरती जनरली फवारण्या किंवा इतर काही गोष्टी आपण त्या ठिकाणी करत नाही. तर यावरती जो येणारा आरगट, ज्याला आपण कानी हे जे काही आहे रोग, तर याच्या व्यवस्थापनासाठी आपण 30% मिठाच्या द्रावणाची जर आपण त्याला बीज प्रक्रिया केली, म्हणजे त्यामध्ये जर बियाणं जर बुडवून ठेवलं तर कानीग्रस्त जे काही बियाणं जे आहे तर ते तुम्हाला पाण्यावरती तरंगलेलं दिसतं. असं बियाणं जर आपण काढून नष्ट केलं आणि उर्वरित बियाणं जर आपण पेरणीसाठी वापरलं तर निश्चितच काने रोगापासून आपणास पिकाचं त्या ठिकाणी संरक्षण होतं. आणि ह्या रोगाचा सर प्रादुर्भाव कधी दिसतो की ज्यावेळेस दाणे भरण्याच्या कणसाच्या अवस्थेमध्ये असतात आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घासही त्या ठिकाणी निघून गेलेला आपण त्या ठिकाणी बघितलं. आता त्याचबरोबर केवडा या रोगाचं जर व्यवस्थापन जर करायचं जर ठरलं तर याच्यामध्ये मेटॅलिसिल 35%, WS या बुरशीनाशकाचे 10 किलो बियाण्याला साधारणतः 60 ग्रॅम अशा प्रकारे जर आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया त्या ठिकाणी केली तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी या रोगापासून संरक्षण मिळतं. आता परत सर या ठिकाणी परत जीवाणू संवर्धन आले, मग आता या ठिकाणी कुठला वापरायचा, आम्ही रायझोबियम वापरू का ॲझोटोबॅक्टर वापरू, तर मी शेतकरी बंधूंना या ठिकाणी सांगेल आपण ॲझोस्पेरिलम या जीवाणू संवर्धकांची आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करावी. त्याबरोबर स्फुरद विरघळवणारे जीवाणूही त्या ठिकाणी आपण वापरावेत. यामुळे आपल्याला नत्राचं स्थिरीकरण करणारे जीवाणूंचा वापर झाल्यामुळे आपल्याला निश्चित उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळेल. सर, हे सगळं करत असताना शेतकरी बांधवांना इतक्या जवळ आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे आणि एक
वैज्ञानिक दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्या शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे सगळे जैविक बीज प्रक्रियेसाठी लागणारे जीवाणू संवर्धक आहेत. तर हे जर त्यांना हवे असतील तर काय केलं पाहिजे सर? कुठं संपर्क करावा, कोणाकडे? बरोबर. तर आपल्याकडे दोन्ही प्रकारचे जीवाणू संवर्धक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये वनस्पती रोगशास्त्र आणि कृषी अणुजीवशास्त्र विभाग या ठिकाणी ही सर्व जीवाणू खते उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाचं जे आपलं काउंटर आहे, सेल काउंटर, शेतकऱ्यांसाठी जे विक्री केंद्र आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण जीवाणू खते त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत आणि ती रास्त भावामध्ये असून चांगल्या गुणवत्तेची असल्यामुळे शेतकरी बंधूंनी ती वापरावेत असं मी त्यांना निश्चित या ठिकाणी आव्हान करेन. अगदीच कमी उत्पादनात अधिक भरघोस उत्पादन घ्यायचं असेल, रोगमुक्त पिकं घ्यायचं असेल तर बीज प्रक्रियेशिवाय आपल्याला पर्याय नाही, हे डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे सरांनी सांगितलं. सर, अगदी आपल्या आजच्या विषयाच्या शिकडे जात असताना शेवटी आपल्या या विषयाच्या अनुषंगाने, बीज प्रक्रियेच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांसाठी आपला काय मोलाचा सल्ला असेल? मी या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंना एक मोलाचा सल्ला देईल की बीज प्रक्रिया ही का गरजेची आहे. मी आता सर्व आपणास सांगितलेलं आहे की जसं लहान मूल ज्याप्रमाणे सदृढ करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे उत्पादन घेत असताना ते रोप कशा प्रकारे चांगलं राहील यासाठी दृढ आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं असेल तर आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. निश्चितच. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे साहेब यांनी आपल्याला बीज प्रक्रियेविषयी इत्थंभूत अशी सगळी माहिती सांगितलेली आहे. आपण जरूर त्याचा अवलंब करायचा आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मी त्यांचा संपर्क क्रमांक 94 20 45 26 67. मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो, 9420 45 2667. तर सर, आज आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असा असणारा विषय बीज प्रक्रिया याविषयी इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी दिलात. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बीज प्रक्रिया याविषयी डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना, महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. यासारखे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐका हा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी.